सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, सभागृहामध्ये उपस्थित सर्व मान्यवर, कवयित्री शिरीष पै प्रेमी आणि आचार्य प्र.के. अत्रे प्रेमी, त्यांच्या लेखनावर प्रेम करणारे, आज कवयित्री शिरीष पै यांच्या जयंती दिनी मी त्यांना अभिवादन करते आणि अत्यंत तरल, अत्यंत संवेदनशील अशा या कवयित्री आणि त्यांच्या नावाचा पुरस्कार अत्यंत तरल आणि अत्यंत संवेदनशीलतेने लिहिणाऱ्या उषाताई मेहता, आम्ही मैत्रीण असंच म्हणतो उषाताईंना, तर आमच्या मैत्रिणीला मिळालेला आहे, त्याबद्दल उषाताई मी तुमचं मनापासून अभिनंदन करते. दैनिक मराठा आजच्या दिवशी सुरू झाला होता 1956 साली. आचार्य अत्रेंनी मराठा जेव्हा सुरू केला त्यावेळेला त्यांच्या खिशामध्ये दमडी सुद्धा नव्हती, परंतु त्यांच्या आईचे शब्द होते. त्यांच्या आईने त्यांना सांगितलेलं होतं की नेहमी उंची गाठत राहा आणि तळाशी राहू नकोस, आणि म्हणून त्या भांडवलावर त्यांनी मराठा उभा केला आणि या मराठा दैनिकाच्या संपादक पदावर कवयित्री शिरीष पैंना सुद्धा विराजमान होता आलं. आणि त्यानंतर त्यांनी जे त्याच्यामध्ये बदल केलेले आहेत, म्हणजे प्र.के. अत्रेंनी जे सुरू केलं त्याविषयी स्वतंत्रपणाने बोलायलाच हवं आहे, परंतु शिरीष पैंचं एक अत्यंत संवेदनशील अशा प्रकारची कवयित्री आणि त्याचबरोबर अत्यंत तटस्थपणाने पत्रकारासाठी जो निर्णय घ्यावा लागतो तीही क्षमता त्यांच्याकडे होती. आणि म्हणून त्यांनी त्याचं जेव्हा संपादक पद भूषवलं त्यावेळेला त्यांनी त्याच्यामध्ये काही बदल केले आणि त्या बदलामध्ये त्यांनी आता जे सांगितलं की रविवारची पुरवणी साहित्यिक स्वरूपाची केली, अनेक व्यक्तिमत्वांना, अनेक लेखकांना लिहितं केलं, नामवंतांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या संदर्भात एक अत्यंत घणाघाती अशा प्रकारचा लेख लिहिला मराठामध्ये की हा संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश हा प्र.के. अत्रेंनीच इथे आणलेला आहे. आणि हे त्यांना ठासून सांगण्याचं धैर्य आलं, इतकं संवेदनशील असून सुद्धा, हे अत्यंत महत्वाचं वाटतं मला. शिरीष पैंची आणि माझी भेट झाली होती. मला वाटते की उषाताईंनाही माहिती असेल की 2003 साली जेव्हा पार्ल्याला महिला कवींचं संमेलन होतं त्यावेळेला शिरीष पै होत्या, उषाताई होत्या, नीरजा होती, मी स्वतः होते, वासंती मुजुमदार, अनेक ज्येष्ठ कवयित्री होत्या. आणि आम्हाला त्यावेळेला आनंद एवढाच होता की आम्ही त्यावेळेला आमच्या 40-45 मध्ये होतो आणि शिरीष पैंना त्या अध्यक्ष होत्या मला वाटते त्या महिला कवी संमेलनाच्या. आणि आम्हाला त्यांच्या समोर कविता वाचायला मिळाल्यानंतर त्यांनी येऊन आमचं अभिनंदन करणं आणि त्यांच्याशी संवाद साधणं, अशा या ज्येष्ठ कवयित्री आणि दुसऱ्या